ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीजर प्रसिद्ध। उद्या मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच टीजरमध्ये भर। पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीनं मेळाव्याची तयारी सुरू। नियोजित कार्यक्रमांमुळे शरद पवार उपस्थित राहणार नाहीत। नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यात शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार, तर मेळाव्यावरून काँग्रेसचं मत आघाडीच्या आड येणार नसल्याचंही पवारांनी केलं स्पष्ट। मुलांना नाश्त्याला नेलं आणि हातात बॅनर दिले। लक्ष्मण हाकेंच्या समुद्रातील आंदोलनावरून मिटकरींचा आरोप। गल्लीतला नेता दादांवर बोलतो, मात्र नेते गप्पच असतात। स्वपक्षीयांना घरचा आहे। धनंजय मुंडेंनी सरकारी आणि वन विभागाच्या जमिनीवरही पीक विमा उतरवला। भाजप आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप। धाराशिवच्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी बंद का केली असा सवाल। मामा राजवाडे आणि सुनील बागुलांच्या रोखलेल्या प्रवेशानं चर्चांना उधाण। पक्षात असताना राऊतांना राजवाडेंची गुन्हेगारी दिसली नाही का असा सवाल, तर भाजपला गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते का हवेत असा प्रश्न। पणन मंत्री जयकुमार रावल विधानसभेमध्ये उपस्थित नसल्यामुळे संजय शिरसाट आणि कृष्णा खोपडेंनी व्यक्त केली नाराजी। सकाळी लवकर उठून आलो, मात्र मंत्रीच गैरहजर असल्याचं म्हणत व्यक्त केली खंत। भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचा सरकारला घरचा आहेर। गुटख्याबाबत एफडीएची अवस्था मी नाही त्यातली कडेला वाचली अशी झाल्याचं वक्तव्य, तर मनुष्यबळाअभावी कारवाईत त्रुटी असल्याचं मंत्री झिरवाळ यांची कबुली।